हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आरोहीचे बोलणे ऐकून अर्जुन हसत म्हणाला, नाही अरू, तुझ्यासाठी वेगळे कपडे तयार केले आहेत. ते खूप सुंदर असतील. माझी आई जे कपडे घालत असे त्यात ती फारच देखणी दिसायची. म्हणून जेव्हा तू ते कपडे घालशील ना, तेव्हा तूही खूपच सुंदर दिसशील. त्या रूपात तुला पाहिल्यावर मी काय अनुभूती घेईन याची कल्पनाही मला करता येत नाही. हे म्हणत अर्जुनने हलकेच आरोहीच्या गालांवर चुंबन घेतले. लाजेने तिचे गाल लाल झाले. ते पाहून अर्जुन हसत म्हणाला, अशी लाजू नकोस. तोपर्यंत कार महालासमोर येऊन थांबली. एक अंगरक्षक पुढे येऊन कारचे दार उघडतो. अर्जुन आधी बाहेर उतरतो आणि मग दुसऱ्या बाजूला जाऊन स्वतः आरोहीसाठी दार उघडतो. हात पुढे करत तो तिला बाहेर उतरायला मदत करतो. आरोहीने जसा महाल पाहिला तसे तिचे डोळे विस्फारले. इतका भव्य आणि सुंदर महाल तिने आजवर कधीही पाहिला नव्हता. स्वप्नात सुद्धा नाही. कारमधून बाहेर पडताच तिने वर नजर टाकली आणि समोर उभा असलेला भव्य महाल पाहून ती थक्कच झाली. अर्जुन मात्र तिच्या चेहऱ्याकडेच पाहत होता. तिच्या मोठ्या विस्मयाने भरलेल्या डोळ्यांकडे पाहून तो हसला. तिचा हात आपल्या हातात घेत तो म्हणाला, चल आज जाऊया. आरोहीने होकारार्थी मान हलवली आणि अर्जुन सोबत पुढे चालू लागली. जसजसे ते पुढे जात होते तसे त्यांच्यावर फुलांची उधळण होत होती. संपूर्ण महालाची सजावट एखाद्या नववधूप्रमाणे अत्यंत सुंदर करण्यात आली होती. आरोहीने आश्चर्याने अर्जुनकडे पाहत विचारलं, हा महाल कोणाचा आहे? इतका सुंदर आहे की माझ्या आयुष्यात मी असा महाल कधीच पाहिला नाही. तुम्ही सांगू शकता का, हा महाल कोणाचा आहे? अर्जुन शांतपणे म्हणाला, हा आपलाच आहे आरोही, आणि आजपासून तू इथली राणी आहेस. त्यामुळे हा महाल तुझाही आहे. हे ऐकून आरोही गोंधळली. तुम्ही काय म्हणताय? मला काही समजत नाही, ती म्हणाली. तिच्या गोंधळलेल्या बोलण्यावर अर्जुन हसत म्हणाला, आरू, हा आपला महाल आहे आणि मी इथला राजा आहे. म्हणजे त्यानुसार तू इथली राणीच झालीस ना? एवढी साधी गोष्ट सुद्धा तुला कळत नाही का, माझी गोड थोडीशी नासमज पत्नी? हे ऐकताच आरोहीने अर्जुनकडे रागाने पाहिले. मी नासमज आहे ना? थांबा, दाखवतेच, असं म्हणत ती पुढे चालू लागली. अर्जुन तिच्या मागे हसत चालू लागला. त्यांच्या मागोमाग अनेक अंगरक्षकही होते. आरोही जशी घरात पाऊल टाकणार तितक्यात एक घनदाट रौद्र आवाज आला. तो आवाज ऐकून ती घाबरली आणि एक पाऊल मागे घेतले. अर्जुन लगेच तिच्या जवळ आला. तिचे खांदे धरत म्हणाला, काय झालं, तू थांबलीस का? आरोही घाबरत म्हणाली, कोणीतरी आपल्याला थांबवलं. अर्जुन, मला खूप भीती वाटते. पुढे काय होणारी आहे? असं म्हणत तिने अर्जुनचा हात घट्ट पकडला. तिची भीती ओळखून अर्जुन तिला समजावत म्हणाला, काहीही होणार नाही आरू, काळजी करू नकोस. तेवढ्यात सुमारे 75 वर्षांचा एक वृद्ध गृहस्थ पुढे आला. तो वयस्कर असला तरी त्याच्या चेहऱ्यावरचा तेजस्वी दरारा पाहून कोणीही त्याला कमजोर म्हणू शकणार नव्हतं. त्यांना पाहताच अर्जुन पुढे गेला आणि आपल्या आजोबांचे पाय स्पर्श करत म्हणाला, प्रणाम दादाजी. हे पाहून आरोही आणखीनच गोंधळली. तिने नजर खाली घालत अर्जुन सोबत पुढे जाऊन नम्रपणे दादाजींचे पाय स्पर्श केले. दादाजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. त्यानंतर दादाजी अर्जुनवर थोडेसे रागावत म्हणाले, असं कुणी लग्न करतं का? तेही आम्हाला काहीही न सांगता. अशी काय मजबुरी आली होती की आम्हाला सांगणं सुद्धा गरजेचं वाटलं नाही? अर्जुन शांतपणे म्हणाला, दादा, मला आरोहीला स्वतःपासून दूर करायचं नव्हतं, म्हणूनच मी हे लग्न केलं.
बाकी सगळी माहिती मी तुम्हाला नंतर सांगतो. सध्या आपण आत जाऊया. हे ऐकून दादाजी हसले. त्यांनी अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, राजस्थानचा शेर आला म्हटल्यावर आम्ही कोण आहोत त्याला थांबवणारे. चला आत या. पण त्याआधी एक रिवाज आहे, तो पूर्ण करूया. अर्जुन मान डोलावत म्हणाला, जसं तुम्हाला योग्य वाटेल दादाजी. दादाजींनी टाळ्या वाजवल्या आणि एक स्त्री पुढे आली. ती पुढे येऊन आरोही आणि अर्जुनचे औक्षण करू लागली. आरोहीने डोक्यावर पदर घेतलेल्या त्या स्त्रीकडून टिळा लावून घेतला. ती स्त्री म्हणाली, बाईसा, हा कलश थालीत ठेवून तुमच्या दोन्ही हातांचे ठसे भिंतीवर उमटवा. आमच्याकडे ही परंपरा आहे. घरात येणारी प्रत्येक सून असंच करते, त्यामुळे तुम्हालाही करावं लागेल. आरोहीने मान डोलावून होकार दिला आणि आपल्या हातांचे ठसे भिंतीवर उमटवले. त्यानंतर ती अर्जुनसोबत आत निघाली. चला आता तुम्हाला दादाजींबद्दल सांगतो, अर्जुन म्हणाला. दादाजींचे पूर्ण नाव दिग्विजय सिंग आहे. ते राजस्थानचे राजा होते. त्यांचा एकच मुलगा होता, परंतु त्यांचे निधन झाल्यानंतर अर्जुनला राजस्थानचा राजा घोषित करण्यात आले. आता पुन्हा कथेकडे वळूयात. त्या स्त्रीने दादाजींना वाकून सांगितलं, हुकूम राजासाहेब, आपल्या परपत वधूच्या हातांच्या रेषा फारच शुभ आहेत. म्हणजेच आपली सून अतिशय सौभाग्यवती आहे. ती घरासाठी लक्ष्मी स्वरूप आहे. पहा, तिच्या हातांचा ठसा संपूर्ण भिंतीवर स्पष्ट उमटला आहे. जणू काही स्वतः लक्ष्मी देवीच या घरात पधारल्या आहेत. हे ऐकताच दादाजींनी आपल्या गळ्यातील मोत्यांची माळ काढून त्या स्त्रीला देत म्हटलं, ही आमच्या सुनेच्या आगमनानिमित्त तुला दिलेली भेट आहे. ती स्त्री आदराने मस्तक झुकवून निघून गेली. त्यानंतर दादाजी आपल्या नातवाजवळ आणि सुनेजवळ आले. राजेशाही सोफ्यावर बसत त्यांनी गंभीर आवाजात विचारलं, आता आम्हाला सांगा, हे लग्न तुम्ही कशी आणि का केलं, तेही आमच्याशी काहीही न विचारता. तुम्हाला माहिती होतं की आम्ही तुमचे लग्न आधीच ठरवलं होतं. मग असं असताना तुम्ही हिच्याशी लग्न का केलं? आणि इतकी गोड मुलगी, तिचं नाव काय? अर्जुन काही बोलणार इतक्यातच दादाजींनी हात उंचावून त्याला थांबवलं. आम्ही तुझ्याकडे नाही विचारत, आम्ही आमच्या सुनेकडे विचारत आहोत. तिला उत्तर देऊ देत. हे ऐकून आरोहीची धडधड वाढली. भीतीमुळे तिचा आवाज थरथरत होता. ती म्हणाली, माझे नाव आरोही अर्जुन सिंह आहे. मी मेडिकलची विद्यार्थिनी आहे आणि सध्या माझे पहिले वर्ष आहे. दादाजींनी हाताने जवळ येण्याचा इशारा केला. आरोहीने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुनने डोळ्यांनीच तिला पुढे जाण्याचा इशारा केला. घाबरत घाबरत आरोही दादाजींच्या जवळ गेली आणि मान खाली घातली. दादाजी उभे राहिले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, आमच्यापासून घाबरू नकोस. जशी तू अर्जुनच्या दादांशी मोकळेपणाने बोलशील, तशीच आमच्याशीही बोल. आम्ही जुन्या पिढीचे आहोत, हे खरं आहे, पण तू आम्हाला तुझ्या पिढीबद्दल सांगशील तर आम्ही नक्की समजून घेऊ. हे ऐकताच आरोहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ते पाहून दादाजी म्हणाले, अशीच हसत राहा. तुझे हसू आम्हाला फार आवडते. तुझ्या स्मित हास्यामुळे आम्हाला कुणाची तरी आठवण येते. आत्ता नाही, पण वेळ आल्यावर आम्ही तुला नक्की सांगू. दादाजींच्या बोलण्यावर आरोहीने हसतच मान डोलावली. दादाजी पुन्हा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, अशीच हसत राहा. तुझे हसू फार खास आहे, कारण ते आम्हाला कुणाची तरी आठवण करून देतं. हे ऐकताच आरोहीचे हसू थोडेसे ओसरले. ती आश्चर्याने म्हणाली, कोण दादाजी? तुम्हाला मला पाहून कुणाची आठवण येते? त्यावेळी दादाजी लगेच विषय बदलत म्हणाले, अरे असंच बोललो, वय झाले ना, त्यामुळे कधी कधी असं होतं. हे ऐकून आरोही हसत म्हणाली,
नाही हो, तुम्ही अजूनही तरुणच दिसता. उलट तुमच्यासमोर अर्जुन जास्त म्हातारा वाटतो. हे म्हणताच दादाजी आणि आरोही दोघेही खळखळून हसू लागले. पण हे ऐकून अर्जुनला मात्र राग आला. तो म्हणाला, मी म्हातारा दिसतो? जरा सांगा तरी, कोणत्या अँगलने मी म्हातारा वाटतो? थोडा थांबून तो पुढे म्हणाला, जर आम्ही इच्छा केली असती तर आमच्या मागे शेकडो मुली फिरल्या असत्या, पण आम्ही आमचे हृदय तुम्हालाच दिले आणि तुम्हीच आम्हाला म्हातारे म्हणताय. असं म्हणत अर्जुन रागाने जिन्याने वर जात आपल्या खोलीत निघून गेला. अर्जुनला असं रागात जाताना पाहून आरोही दादाजींकडे पाहू लागली. दादाजी शांतपणे म्हणाले, काही नाही, तू जाऊन त्याला समजाव. तो फार वेळ कुणावर राग धरू ठेवू शकत नाही, विशेषतः ज्याच्यावर तो प्रेम करतो. तू जा आणि विश्रांती घे. हे सांगत दादाजींनी पुढे येऊन आरोहीच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले आणि म्हणाले, तू फार मौल्यवान आहेस. हे म्हणत ते तिथून निघून गेले. आरोही तिथेच उभी राहून त्यांच्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत राहिली. काही समजत नव्हतं. शेवटी तिने अर्जुन ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने पावले वळवली. जिना चढताना ती अधिकच गोंधळी, कारण वर अनेक खोल्या होत्या आणि अर्जुन नेमका कुठल्या खोलीत गेला हे तिला समजत नव्हतं. तेवढ्यात तिच्या समोर राजस्थानी पोशाखाखातील एक स्त्री आली. तिने मान झुकून विचारलं, बाईसा, आपल्याला काही हवं आहे का? कृपया सांगा, आम्ही करून देऊ. आरोही म्हणाली, सध्या काही नको आहे, पण एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगू शकाल का? ती स्त्री म्हणाली, हो बाईसा, नक्की सांगा. आरोहीने थँक्यू म्हणत विचारलं, हुकूम राजासाहेबांची खोली कुठे आहे? आम्हाला ती दिसत नाहीये. हे ऐकून ती स्त्री हसत म्हणाली, बाईसा, ती खोली तर अगदी तुमच्या समोरच आहे. हे ऐकून आरोही म्हणाली, माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. पण एक गोष्ट सांगाल का? तुमचे नाव काय आहे? आम्ही तुम्हाला असेच हाक मारू शकत नाही, म्हणून कृपया सांगा. ती हसत म्हणाली, बाईसा, आमचं नाव चंदू आहे. आम्ही इथे दादाजींची देखभाल करतो. चंदू दिसायला खूपच सुंदर होती. तिने पारंपरिक राजस्थानी पोशाख घातला होता आणि ती राजस्थानी ढंगात बोलत होती. आरोही म्हणाली, छान आहे तुमचं नाव. आम्ही इथे कुणाला ओळखत नाहीत, तर तुम्ही आमची मैत्रीण बनाल का? आरोहीचं बोलणं ऐकून चंदू थोडी गोंधळली आणि म्हणाली, राणीसा, आपण काय बोलत आहात? आम्ही तर इथली नोकरानी आहोत. तुम्ही आमच्याशी मैत्री का कराल? चंदूच्या या शब्दांवर आरोही हसली. तिने चंदूच्या गालावर हलकेच हात ठेवत म्हटलं, मैत्रीत कुठलीच उंच नीच नसते. मैत्री म्हणजे फक्त मैत्री. ती कुणाशीही होऊ शकते. आणि तुम्ही इथे देखभाल करता याचा अर्थ तुम्ही नोकरानी आहात असं होत नाही. आरोहीचे शब्द ऐकून चंदूच्या डोळ्यात पाणी आलं. इथले सगळेच लोक तिला फक्त नोकरानी म्हणूनच वागवत होते. आजवर कुणीही तिच्या भावना समजून घेतल्या नव्हत्या. आरोहीने तिच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि विचारलं, तुम्ही रडत का आहात? आम्ही काही चुकीचं बोललो का? आणि त्यावेळी चंदूने मान हलवत नकार दिला. तेव्हा आरोही म्हणाली, मग सांगा ना, तुम्ही रडत का आहात? जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्ही ते नक्की सुधारू. चंदूने हलकेच मान हलवत उत्तर दिलं, नाही बाईसा, आम्ही आपल्यावर नाराज नाही. फक्त आजवर कुणीही आम्हाला आपलं मानलं नव्हतं, म्हणून डोळे भरून आले. तुम्ही पहिल्यांदाच आम्हाला आपलंसं समजलं. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, आपण राजासाहेबांची पसंती करून काही चूक केली नाही.
नाहीतर ती चुडेल त्यांच्याशी लग्न करण्यासाठी मागेच लागली होती. पण देवाची कृपा, राजासाहेबांच्या नशिबात आपणच होतात म्हणून त्यांनी आपल्याशी लग्न केलं. चुडेल हा शब्द ऐकताच आरोहीच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती हसत म्हणाली, तुम्ही आताच काय म्हणालात चुडेल? आपण कुणासमोर काय बोललो याची जाणीव होताच चंदू घाबरली आणि पटकन म्हणाली, सॉरी बाईसा, आमच्याकडून चूक झाली. आरोही हसत म्हणाली, काही हरकत नाही. आम्ही स्वतःही तिला चुडेलच म्हणतो, कारण ती आमच्या नवऱ्याला आमच्यापासून हिरावून घ्यायचा प्रयत्न करत होती. तुम्ही अगदी बरोबर बोललात. ती एक नंबरची चुडेल आहे. ती थोडी ठाम होत पुढे म्हणाली, ती आमच्या नवऱ्यामागे हट्टाने लागली आहे. पण आम्हीही आरोही आहोत. आमच्या नवऱ्यावर कुणाचीही वाईट नजर आम्ही सहन करणार नाही. आरोहीचे शब्द ऐकून चंदू हसली. आपण अगदी बरोबर म्हणत आहात बाईसा, आरोही म्हणाली. आता आपण नक्कीच भेटत राहू. पण आता आम्हाला जायचं आहे, कारण आम्ही आमच्या राजासाहेबांना थोडं नाराज केलं आहे. त्यामुळे त्यांना मनवावंच लागेल. चंदूने होकारार्थी मान हलवली आणि निघून गेली. आरोही हळूहळू त्या खोलीकडे जाऊ लागली. जसं जसं ती खोली जवळ येत होती तसं तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. अर्जुन जवळ जाताना असंच नेहमी होत असे. खोलीत पाऊल टाकताच ती थबकली. खोली अतिशय सुंदर होती. महागड्या वस्तूंनी सजवलेली आणि मध्यभागी भव्य किंग साईज बेड. भिंतीवर अर्जुनचा मोठा स्टायलिश फोटो लावलेला होता. आरोहीची नजर त्या फोटोवरून हटतच नव्हती. त्या चित्रात अर्जुन इतका देखणा दिसत होता की तिचं मन तिथेच अडकलं. तेवढ्या तिला अर्जुनच्या उपस्थितीची चाहूल लागली. अर्जुन वॉशरूममधून बाहेर येत होता. त्याने शर्ट घातलेला नव्हता. ओल्या केसांमधून पाण्याचे थेंब त्याच्या कपाळावरून खाली येत होते, ज्यामुळे तो आणखीनच आकर्षक दिसत होता. आरोहीने त्याला असं पाहताच लाजून तिचा चेहरा लाल झाला. तिचे पाय नकळत त्याच्याकडे वळले. अर्जुनने टॉवेल बाजूला करत समोर पाहिलं आणि आरोहीला पाहताच तो रागाने वळला. आरशासमोर उभा राहून केस ड्रायरने सुकवत म्हणाला, आता काय झालं? म्हातारा झालोय ना मी? मग जा, आता माझ्याजवळ येऊ नकोस. आरोही पटकन त्याच्या जवळ आली आणि मागून त्याला मिठी मारत म्हणाली, सॉरी अर्जुन, माझा तसा काही अर्थ नव्हता. दादाजींना वाईट वाटू नये म्हणून मी तसं बोले. प्लीज माझ्यावर रागावू नकोस. तू रागवलास की मला खूप वाईट वाटतं, मन दुखतं. प्लीज नाराज होऊ नकोस. इतकं म्हणत ती गोंडस चेहरा करत त्याच्याकडे पाहू लागली. आरोहीच्या या वागण्याने अर्जुन मनातल्या मनात खूप खुश झाला होता. पण तिला अजून किती मनवता येईल हे पाहण्यासाठी त्याने तिचे हात अलगद दूर केले आणि बाल्कनीत जाऊन चंद्राकडे पाहू लागला. अर्जुन निघून जात आहे हे पाहताच आरोहीचं मन तडफडू लागलं. अर्जुन तिच्यावर रागवलेला असणं तिला अजिबात आवडत नव्हतं आणि तो तिच्याकडे पाठ फिरवून निघून जावा हे तर तिला अजूनच सहन होत नव्हतं. ती पटकन त्याच्याकडे धावली, त्याच्यासमोर उभी राहिली आणि त्याच्या पायाशी डोकं ठेवत म्हणाली, प्लीज. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. आरोहीला पायाशी बसलेलं पाहताच अर्जुनचं काळीज तुटलं. ती त्याच्या पायाला माफी मागण्यासाठी स्पर्श करेल अशी कल्पनाही तो करू शकत नव्हता. तो लगेच खाली वाकला, तिचे दोन्ही खांदे धरून तिला उभं केलं आणि म्हणाला, स्टुपिड गर्ल, मी तुझ्यावर रागवलेलं नव्हतं. फक्त एवढंच पाहायचं होतं की तू मला मनवण्यासाठी काय करतेस. पण तुझं हे मनावणं मला खूप भारी पडलं. पुढे असं कधी करू नकोस, नाहीतर मी खरंच विरघळून जाईन. असं म्हणत अर्जुनने आरोहीला आपल्या मिठीत घेतलं. डोळे पुसत आरोही म्हणाली, आपण जेव्हा रुसता तेव्हा आम्हाला अजिबात बरं वाटत नाही. आपण आमच्यापासून दूर गेलात हे आम्हाला सहन होत नाही. आम्ही कितीही
लहान सहान चुका केल्या तरीही आपण आमच्यावर कधीही रागवू नका. आपल्याशिवाय आम्हाला कोण समजून घेणार आहे? आमच्या आयुष्यात आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आरोहीचं बोलणं ऐकून अर्जुन तिच्या केसांवरून हात फिरवत हसत म्हणाला, तू खरंच वेडी आहेस. राजस्थानच्या राजाला एका वेड्या मुलीवर प्रेम झाले, पण काही हरकत नाही, कारण ही वेडी मुलगी खूपच क्यूट आहे आणि जिच्यावर आम्ही पूर्णपणे फिदा झालो आहोत. आणि एकदा प्रेम केले तर ते निभावणंही तितकंच गरजेचं आहे. हे ऐकून आरोहीने अर्जुनच्या छातीतून डोकं वर काढलं आणि म्हणाली, आम्ही वेडे आहोत हे मान्य आहे, पण आपण प्रत्येक गोष्टीत आम्हाला लहान मुलीसारखं वागवता ते आम्हाला अजिबात आवडत नाही. आम्ही तुमची पत्नी आहोत आणि उद्या आपल्या मुलांसमोरही आपण आम्हाला बच्ची म्हणून हाक माराल, हे आम्हाला नकोय. आरोहीचं हे बोलणं ऐकून अर्जुन थक्क होऊन तिच्याकडे पाहू लागला. तिने असं बोलावं अशी त्याला अपेक्षाच नव्हती, पण आतून तो खूप आनंदी झाला. त्याने तिची कंबर घट्ट पकडत हसून म्हटलं, अरे वा, माझी क्यूट लिटल वाईफी, रागावू नकोस. थोड्या वेळापूर्वी तू मला मनवत होतीस म्हणून तसं बोलून गेलो. हे ऐकून आरोही आनंदाने म्हणाली, ठीक आहे, आम्ही तुम्हाला माफ करतोय, कारण आरूचं मन खूप मोठं आहे. असं म्हणत ती पुन्हा अर्जुनच्या मिठीत शिरली. तिचे हात त्याच्या छातीवरून हळूवार फिरू लागले. ते पाहून अर्जुन म्हणाला, असं करू नकोस, नाहीतर पुढे जे होईल त्याला सामोरं जायची तयारी आहे ना? आरोही डोळ्यात चमक आणत म्हणाली, आम्ही तयार आहोत. आम्हालाही पाहायचं आहे तुमच्यात किती दम आहे. असं म्हणत तिने डोळा मारला. अर्जुन हसत म्हणाला, अच्छा, मग आज आम्ही दाखवतो आमच्यात किती ताकद आहे. हे बोलताच अर्जुनने आरोहीला आपल्या बाहूंमध्ये उचलून घेतलं आणि तिला खोलीत घेऊन गेला. बेडवर अलगद ठेवत त्याने तिच्या साडीचा पदर बाजूला केला आणि तिच्याकडे पाहत विचारलं, पुढे जायला तू तयार आहेस ना? मला तुझी परवानगी घ्यायची आहे. अर्जुनची ही काळजी पाहून आरोही लाजेने मान खाली घालून हळूच होकारार्थी मान हलवते. तिचा चेहरा लाजेने लालबुंद झाला होता. अर्जुनने पुढे झुकत तिच्या थरथरत्या ओठांवर आपले ओठ ठेवले. त्या क्षणी त्याचे ओठ थंड होते. आरोहीने आपले हात त्याच्या मानेभोवती गुंडाळले आणि त्याच्या चुंबनाला प्रतिसाद देऊ लागली. अर्जुन अधिकच उत्कट झाला होता. तो तिच्या ओठांवर हलकसं चावू लागला. आरोही त्याच्या भावना पूर्णपणे समजून घेत होती. मनापासून तिने स्वतःला त्याच्याकडे अर्पण केलं होतं, म्हणून तिने त्याला थांबवलं नाही. उलट ती त्याच्याबरोबर पूर्णपणे सहभागी झाली. अर्जुन म्हणाला, आता दाखवतोच माझ्यात किती दम आहे. असं म्हणत त्याने तिला पुन्हा उचलून बेडवर ठेवलं आणि तिच्यावर झुकत गेला. आरोही फक्त आपल्या निळाशार डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. अर्जुनने विचारलं, मी जे करणार आहे त्यासाठी तू रेडी आहेस ना? त्याने पुन्हा परवानगी मागितलेली पाहून आरोहीने हलकेच मान हलवली. हे पाहून अर्जुन आनंदाने हसला. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात पकडून वर धरले आणि पुन्हा तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो तिला उत्कटतेने किस करू लागला. काही क्षणातच त्याचा किस अधिकच वेगवान आणि तीव्र झाला, ज्यामुळे आरोहीला थोडा त्रास होऊ लागला. पण ती काहीच बोलू शकत नव्हती, कारण तिचे दोन्ही हात त्याच्या घट्ट पकडीत होते. जेव्हा तिचा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा अर्जुनने नाईलाजाने तिला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि तिच्या कॉलर बोनजवळ किस करू लागला. त्याचवेळी तो हलकेच चावूही लागला, ज्यामुळे आरोहीच्या तोंडून नकळत एक आह निघाली. आरोहीचा तो आवाज ऐकताच अर्जुन अधिकच बेभान झाला. त्याने
तिच्या छातीवरची साडी बाजूला केली आणि पुन्हा किस करू लागला. आरोही डोळे मिटून अर्जुनच्या प्रेमाच्या स्पर्शात स्वतःला विसरून गेली होती. अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे पाहत वर आला आणि गंभीर आवाजात म्हणाला, आरू, मी तुला पुन्हा एकदा परवानगी विचारतोय. तू तयार आहेस का? कारण त्यानंतर आपण पुढे गेलो तर तुला खूप वेदना होतील. तू तयार नसशील तर मी पुढे जाणार नाही. त्यावर आरोहीने स्वतःचे ओठ अर्जुनच्या ओठांवर टेकवत हळूच म्हटलं, मला सगळं मान्य आहे. तुमचं प्रेमही आणि त्यातून होणारा त्रासही. कारण तुमच्यावर हक्क फक्त माझाच आहे, दुसऱ्या कुणाचाही नाही. असं म्हणत तिने आपले हात त्याच्या पकडीतून सोडवले आणि अर्जुनच्या गळ्यात गुंडाळले. त्यामुळे अर्जुन तिच्या चेहऱ्याच्या आणखी जवळ आला. आरोहीने क्षणाचाही विलंब न करता पुन्हा त्यांच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि त्याला किस करू लागली. तिच्या या घाईकडे पाहून अर्जुनही स्वतःला आवरू शकला नाही आणि तोही तिला उत्कटतेने किस करू लागला. काही वेळातच दोघांचेही कपडे जमिनीवर पडले होते. दोघेही आपल्या प्रेमाच्या अथांग सागरात पूर्णपणे बुडून गेले होते. आरोहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत अर्जुन म्हणाला, तू इतकी सुंदर आहेस की माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय मला काहीच नकोय. आरोही डोळे मिटून अर्जुनच्या प्रेमाचा प्रत्येक क्षण अनुभवत होती. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने ती जणू वेगळ्याच दुनियेत हरवून जात होती. अर्जुन तिच्या पोटावरून हात फिरवत म्हणाला, तुझी ती कोमल त्वचा खूपच सुंदर आहे. तुझ्यावर सतत प्रेम करत राहावंसं वाटतं आणि या निळ्या डोळ्यांमध्ये कायम बुडून राहावंसं वाटतं. त्यावर आरोही हसत म्हणाली, तुम्ही काय बोलताय ते आम्हालाही काहीच कळत नाहीये. जरा अशा गोष्टी बोला ज्या समजतील आणि त्यात थोडा तरी लॉजिक असेल. असं म्हणून ती शांत झाली आणि अर्जुन काय बोलतो याची वाट पाहू लागली. अर्जुन हसत म्हणाला, ती माझी अनरोमॅन्टिक शैली आहे. तुला कसं शिकवू? आरोही लगेच म्हणाली, तुम्ही शिकवलं तर आम्ही नक्की शिकू. असं म्हणत ती खळखळून हसू लागली. आरोहीची ही कृती पाहून अर्जुन तिला रागाने पाहू लागला. तिने त्याची थट्टा केली आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तो अधिकच शांत बुद्धासारखा झाला. ते पाहून आरोही म्हणाली, तुम्ही असे बुद्धू बनता ना तेव्हा मला खूप मज्जा येते आणि तुम्हाला चिडवणं मला फार आवडतं. असं म्हणत ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली. तिचे हात जेव्हा त्याच्या ओठांपर्यंत आले तेव्हा अर्जुनने ते हात आपल्या तोंडात धरून हलकेच जावले. त्यामुळे आरोहीच्या तोंडून एक चीक निघाली. ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. त्यावर अर्जुन हसत म्हणाला, आता कसं वाटलं? आपल्या नवऱ्याला अशा प्रकारे चिडवणं चांगली गोष्ट नाही, हुकुमराणी. असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि उत्कटतेने किस करू लागला. तिला बोलायलाही वेळ दिला नाही. त्यामुळे आरोहीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिला अशा अवस्थेत पाहून अर्जुनने एका झटक्यात स्वतःला तिच्या शरीरात सामावून घेतलं. त्यामुळे आरोहीच्या तोंडून जोरात चीक निघाली. अर्जुनने ताबडतोब तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाऊ नये. खोली साऊंड प्रूफ होती, तरीही त्याने तिचा आवाज आपल्या ओठांनी थांबवला होता. आत्ता खोलीत फक्त आरोहीच्या सिसक्याच ऐकू येत होत्या आणि त्या आवाजाने अर्जुन आणखीनच उत्तेजित होत होता. वेदनांनी आरोहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. अर्जुनने जेव्हा आरोहीच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहिले तेव्हा त्याने एका हाताने तिचे अश्रू पुसले आणि हळूच म्हणाला, सॉरी, मला असं करायचं नव्हतं.
पण तेवढ्यात आरोहीने त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवून त्याला थांबवलं. त्या दोघांनाही क्षणभरासाठी स्वतःचं भान हरपल्यासारखं वाटलं. सलग 4 तास अर्जुन आपल्या प्रेमाची जाणीव तिला करून देत राहिला आणि आरोही फक्त त्याचं प्रेम अनुभवत होती. सुरुवातीला तिला थोडं दुखलं होतं, पण नंतर ते सगळं विसरून ती अर्जुनच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेली. शेवटी थकून आरोही अर्जुनच्या छातीवर झोपून गेली. अर्जुनने तिला नीट ब्लँकेटने झाकलं आणि तिला घट्ट मिठीत घेऊन स्वतःही झोपला. तिच्या थकलेल्या फिकट चेहऱ्याकडे पाहत त्याने तिच्या कपाळावरती किस केलं आणि हळूच म्हणाला, "सॉरी आरू, मी तुला खूप दुखावलंय. मला असं करायचं नव्हतं, पण तूच मला जबरदस्ती केलीस." झोपेतच आरोहीने आपलं डोकं त्याच्या छातीत लपवलं. तिचं ते बालिश वागणं पाहून अर्जुन हसला आणि मनात म्हणाला, हिचं हे बालपण कधीच जाणार नाही. तो तिलाच मिठीत घेऊन पुन्हा झोपेच्या कुशीत गेला. काही वेळाने अर्जुन पुन्हा आरोहीकडे पाहत राहिला. तिच्या चंद्रासारख्या चेहऱ्याकडे पाहून तो अधिकच वेडावून गेला. अचानक झालेल्या हालचालींमुळे आरोहीच्या तोंडून किंकाळी निघाली, पण अर्जुनने लगेच तिचे ओठ आपल्या ओठांनी बंद केले. खोली साऊंड प्रूफ असल्यामुळे बाहेर कोणालाही आत काय चाललं आहे याची कल्पना येत नव्हती. खोलीत फक्त आरोहीच्या सिसक्यांचा आवाज होता, ज्यामुळे अर्जुन अधिकच अस्वस्थ होत होता. वेदनेमुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अर्जुनने ते अश्रू आपल्या हातात घेतले आणि भावूक होत म्हणाला, "सॉरी आरू, मला असं करायचंच नव्हतं, पण तूच मला मजबूर केलंस. हे माझं प्रेम आहे जे तुला आज त्रास देतंय. प्लीज आम्हाला माफ कर. आम्ही नेहमी असं करायचं ठरवलं नव्हतं." ओल्या डोळ्यांनी आरोहीने अर्जुनच्या देखण्या चेहऱ्याकडे पाहून उत्तर दिलं, "मला तुमचं प्रेम अनुभवायचं होतं आणि ते आज मला मिळालं. यात तुम्ही मला माफी मागण्याची गरज नाही, कारण हा तुमचा हक्क होता. कधीतरी तो मिळायलाच हवा होता. आज मिळाला एवढंच. आणि हो, तुम्ही खूपच रोमॅन्टिक आहात." हे म्हणत तिच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू उमटलं. ती पुढे सरसावली आणि अर्जुनच्या ओठांवर पुन्हा आपले ओठ ठेवले. अर्जुनने डोळे बंद करून तिला घट्ट मिठीत घेतलं आणि दोघेही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. पहाटे 4 वाजता अर्जुन थांबला. आरोही थकून त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. वेदनेमुळे तिचा चेहरा फिकट पडलेला पाहून अर्जुन व्याकुळ झाला. त्याने तिच्या गालावरून हात फिरवत हळूच म्हणाला, "सॉरी आरू, मला असं करायचं नव्हतं. तुझा हा वेदनेने भरलेला चेहरा मला अजिबात आवडत नाही. तू हसतेस तेव्हाच मला खरं सुख मिळतं, पण आता तुझ्या चेहऱ्यावर फक्त वेदनाच दिसत आहेत." हे म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केलं. आरोहीनं झोपेतच अर्जुनला घट्ट धरून ठेवलं. अर्जुननेही तिला आपल्या बाहुपाशात घट्ट घेतलं. दोघांनाही ब्लँकेटने झाकलं आणि पुन्हा झोपेच्या कुशीत गेला. सकाळी 7 वाजता अर्जुनची झोप उघडली. त्याच्या छातीवर लहान मुलीसारखी त्याला घट्ट पकडून झोपलेली आरोही पाहून तो हसला. तिच्या लालसर ओठांवर हलकं किस करत तो म्हणाला, "गुड मॉर्निंग वाईफ. आजची सकाळ खूपच सुंदर आहे, कारण यात तू आहेस." आरोही कूस बदलत डोळे उघडते. समोर अर्जुनचा देखणा चेहरा पाहून ती हसत म्हणाली, "गुड मॉर्निंग." अर्जुनने पुन्हा एकदा तिच्या ओठांवर किस करत म्हणाला, "ही झाली माझी गुड मॉर्निंग. तुझे हे गोड ओठच माझ्यासाठी सगळ्यात सुंदर गिफ्ट आहेत." लाजेने आरोहीचा चेहरा लाल झाला. तिने आपला चेहरा अर्जुनच्या छातीत लपवत म्हटलं, "तुम्ही फारच बेशरम झाला आहात. तुम्ही राजा नसून काहीतरी वेगळंच असायला हवं होतं." अर्जुन हसत म्हणाला, "मग काय असायला हवं होतं ते सांग ना." आरोही म्हणाली, "आत्ता मला त्रास देऊ नका.
मी विचार करून नंतर सांगेन. सध्या मला सोडा. मला अंघोळीला जायचं आहे. ती उठण्याचा प्रयत्न करताच वेदनेने तिच्या तोंडून किंकाळी निघाली. अर्जुन लगेच म्हणाला, थांब, मी तुला उचलतो. आरोहीने डोळे बंद करत मान डोलावली. अर्जुनने तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून आपल्या बाहुपाशात उचललं आणि बाथरूमकडे नेलं. तिला वॉश बेसिनजवळ बसवून तो गरम पाणी भरायला गेला. थोड्या वेळाने अर्जुनने तिला पुन्हा उचलून बाथरूममध्ये बसवलं. तिच्यावरचं ते ब्लँकेट काढलं आणि आपल्या हातांनी तिला अंघोळ घालू लागला. आरोही फक्त त्याचं प्रेम अनुभवत होती. अर्जुनचं असं प्रेमळ वागणं तिला खूप सुख देत होतं. सुमारे 1 तासानंतर अर्जुनने तिला नीट कपडे घालून बाथरूम बाहेर आणलं. कपाटाजवळ जाऊन त्याने लाल रंगाचा सुंदर राजस्थानी लिबास काढला. आरोहीसाठी लागणारं सगळं सामान त्याने आधीच तयार करून ठेवलं होतं. तो लिबास पाहताच आरोही आश्चर्याने म्हणाली, हे किती सुंदर आहे. हे तुम्ही माझ्यासाठी घेतलं आहे का? त्यावर अर्जुन हसत उत्तर देत होता, हे आम्ही स्वतः आमच्या हुकुमराणींसाठी जाऊन निवडलं आहे. तुम्हाला आवडलं का? आरोहीने मान हलवून होकार दिला. ते पाहून अर्जुन हसत म्हणाला, मग ठरलं. तुमच्यासाठी असेच अजून बरेच कपडे आणू, जे तुम्हाला खूप आवडतील. आरोही हळूच म्हणाली, तुम्ही किती चांगले आहात. देव करो तुमच्यासारखा पती सगळ्यांनाच मिळो. त्यावर अर्जुन हसत उत्तरला, नाही, माझ्यासारखा मी एकटाच आहे आणि तो सुद्धा फक्त तुमच्यासाठीच बनलेला आहे. आरोही हसून म्हणाली, हो बाबा हो, तुम्ही फक्त माझ्यासाठीच बनलेले आहात. खुश? खुश झालात? अर्जुनने प्रेमाने तिला राजस्थानी पोशाख परिधान करवला. तिच्या छातीवर अलगद ओढणी ठेवत तो म्हणाला, आता तुम्ही आनंदी आहात ना? मग त्याने तिचा खांदा धरून तिला आरशासमोर उभं केलं. आता स्वतःकडे पहा. आरशात स्वतःला पाहताच आरोहीच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. ती खरोखरच खूप सुंदर दिसत होती. स्वतःलाच पाहत ती म्हणाली, अरे, ही खरंच मीच आहे का? आपल्याला इतकं सुंदरही दिसता येतं? यावरच विश्वास बसत नाही. अर्जुन हसून म्हणाला, हो, हीच तुम्हीच आहात. असं म्हणत त्याने तिच्या खांद्यावर ओठ टेकवले. ती डोळे मिटून त्याच्या स्पर्शात हरवून गेली. अर्जुन तिच्या मागून तिला कवेत घेत मानेला अलगद चुंबन देऊ लागला. आरोहीने त्याच्या कपड्यांवर पकड घट्ट केली. क्षणातच अर्जुनने तिला स्वतःकडे ओढून घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने चुंबनांची बरसात केली. आरोहीने त्याच्या छातीवर नखं रोवली, पण अर्जुनला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. त्याने तिला उचलून बेडवर झोपवलं. दोघांची चुंबनांची ही लढाई क्षणभरही थांबली नाही. अर्जुन तिच्यावर झुकून तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होता. आरोही त्याच्याकडे तिच्या निळ्या डोळ्यांनी पाहत होती. अर्जुन तिच्या डोळ्यांवर चुंबन देत म्हणाला, असं पाहू नकोस, नाहीतर मी तुला सोडणार नाही. आरोही हसत म्हणाली, कोण अडवतंय? मलाही हरवायचं आहे. अर्जुन शायरीच्या अंदाजात म्हणाला, देवाने तुला इतकं सुंदर बनवलंय की तुझ्या प्रेमात बुडून जायचं मन होतं. आरोही आश्चर्याने म्हणाली, वा, तुम्ही शायरीही करता? अजून किती गोष्टी लपून ठेवल्यात आमच्यापासून? त्यावर अर्जुन तिच्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला, मला सांगण्याची एकही संधी दिली नाहीस. आरोही त्याच्यावर बसत म्हणाली, मग आज दाखवते लपवण्याचा परिणाम काय होतो. असं म्हणत तिने त्याच्या कॉलर बोनवर जोरात चावा घेतला. अर्जुनच्या तोंडातून हलकीशी किंकाळी निघाली. कसं वाटलं? आरोहीने विचारलं. अर्जुन हसत म्हणाला, असं चावा घेतात का? आणि क्षणातच त्याने तिला खाली झोपवत तिच्या ओठांवर चुंबन घेत हलकासा चावा घेतला.
वेदनेने आरोहीच्या तोंडातून किंकाळी निघाली, पण अर्जुन थांबला नाही. दुसऱ्या क्षणी आरोहीने त्याच्या मानेभोवती हात गुंडाळून प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. दोघेही जणू वाघीण आणि सिंहासारखे एकमेकांवर तुटून पडले होते. शेवटी अर्जुन थांबला. त्याने ओठांवर हात फिरवला तर रक्त लागलेलं दिसलं. त्याने आरोहीकडे पाहिलं. तिच्याही ओठांवर रक्त होतं. अर्जुन तिच्या ओठांवर अलगद जीभ फिरवत म्हणाला, माझी जंगली बिल्ली, आज खूप मज्जा आली. तू खरंच एका सिंहाला हरवलास. तू राजस्थानची हुकुमराणी बनण्यास पूर्णपणे योग्य आहेस. आरोही हसत त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली, काही शंका होती का? आज आम्ही तुम्हाला हरवलंय म्हणजे तुम्ही आम्हाला कधीच जिंकू शकणार नाही. असं म्हणत तिने त्याच्या ओठांवर एक हलकसं मऊ चुंबन दिलं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. दोघेही दचकून पाहू लागले. आरोही म्हणाली, उठा, आपल्याला तयार व्हायचं आहे. भांडण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. 8 वाजलेत, दादाजी रागवतील. ती पुढे म्हणाली, सगळं तुमच्यामुळेच झाले. तुम्ही त्रास दिला नसता तर आपण वेळ तयार झालो असतो. अर्जुन हसत म्हणाला, माझी जंगली बिल्ली, एवढं रागवू नकोस. मी दादाजींना समजावून सांगतो. असं म्हणत त्याने तिला आरशासमोर उभं केलं. तो तयार हो, मी दरवाजावर पाहतो. अर्जुन दरवाजा उघडायला गेला तर समोर चंदू उभी होती. ती म्हणाली, राजसा, दादाजी बोलवत आहेत. ठीक आहे, आम्ही येतो. असं म्हणत अर्जुनने दरवाजा बंद केला. तो पुन्हा आरशासमोर उभी असलेल्या आरोहीकडे पाहू लागला. तिचं सौंदर्य पाहून त्याच्या डोळ्यात चमक आली. राजस्थानी पोशाख, मोकळे केस, भांगात शेंदूर आणि कपाळावर मांगटिका, गळ्यात मंगळसूत्र, कानात झुमके, हातात चुड्या, कमरेला कंबरबंद आणि पायातील पैंजणांचा नाद, सगळं काही तिला अधिकच मोहक बनवत होतं. तिने मेकअप केला नव्हता. तिचं नैसर्गिक सौंदर्यच पुरेसं होतं. ओठांवर लाल लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ, एवढंच. अर्जुन तिच्या जवळ जाऊन तिच्या डोळ्यातील काजळ थोडंसं काढून कानामागे लावत म्हणाला, माझ्या जंगली बिल्लीला कुणाची नजर लागू नये. तू खूपच सुंदर दिसतेस. आरोही हसत त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, तुमची नजर आम्हाला कधीच लागू शकत नाही, कारण तुमची नजर तर कायम आमच्यावरच असते. तेवढ्यात अर्जुनची नजर आरोहीच्या मानेकडे गेली. तिथे लालसर झालेले, आता निळसर पडलेले निशाण दिसत होते. अर्जुनला ते ओळखायला क्षणभरही वेळ लागला नाही. ते प्रेमाच्या खुणा होत्या. तो हळूच झुकला आणि पुन्हा तिथेच तिच्या मानेवर ओठ टेकवले. त्यामुळे आरोहीच्या नकळत तिचे डोळे मिटले गेले. थरथरत्या डोळ्यांनी ती म्हणाली, शोना, आता बस करा ना. दादाजी आपल्याला खूप ओरडतील. तुम्ही असेच करत राहिलात तर मोठी अडचण होईल. अर्जुन हसत म्हणाला, आम्हालाही तुम्हाला सोडायचं नाहीये, पण सध्या सोडावं लागेल. मात्र आज रात्री सगळं नीट सांगू. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि तो चेंजिंग रूमकडे निघून गेला. आरोही फक्त त्याला जाताना पाहत राहिली. तिचा चेहरा पूर्णपणे टोमॅटोप्रमाणे लाल झाला होता. तिने पटकन डोळ्यावर दुपट्टा घेतला आणि स्वतःला सावरत खोली बाहेर आली. अर्जुन तिला सोडून गेला होता आणि तोही कपडे बदलायला गेला होता. आरोही तयार होऊन थेट बाहेर आली. तेवढ्यात तिला चंदू दिसली. आरोहीने लगेच विचारलं, चंदू, इथे काय काय रिवाज आहेत? आम्हाला इथल्या गोष्टींची काहीच माहिती नाही. इथले रीतिरिवाज, पद्धती तुम्ही आम्हाला थोडं सांगाल का? त्यावर चंदू हसून म्हणाली, का नाही बाईसा, आम्ही तुम्हाला सगळं सांगू. इथे कोण काय खातं, काय चालतं, सगळं समजावून सांगू. तुम्ही अजिबात घाबरू नका. आरोही हसत म्हणाली, तुम्ही आमच्यासोबत आहात तर आम्ही का घाबरायचं? शिवाय तुम्ही आम्हाला मैत्रिणीनं समजता तर मैत्रीण म्हणून मदत करणारच ना? चंदूने होकारात ती मान हलवली आणि ती आरोहीसोबत खाली जायला लागली. खाली हॉलमध्ये दादाजी बसले होते.
आरोही दिसताच त्यांची नजर तिच्यावर स्थिरावली. ती पुढे जाऊन त्यांच्या पायांना नमस्कार करू लागली. दादाजींनी आशीर्वाद देत विचारलं, आज इतकी उशिरा उठलीस, तब्येत ठीक नाही का? दादाजींचे शब्द ऐकून आरोही क्षणभर गोंधळी, पण लगेच सावरत म्हणाली, नाही दादाजी, तसं काही नाही, फक्त थोडं डोकं दुखत होतं म्हणून जरा उशीर झालाय. अशा प्रकारे आरोहीने थोडा बहाणा करून दादाजींना समजावून सांगितलं. पण जवळ उभी असलेली चंदू हे सगळं पाहत होती, कारण तिला आरोहीच्या मानेवरचा लव बाईट दिसला होता. ते पाहून ती थोडीशी लाजलीही होती. दादाजी म्हणाले, काही हरकत नाही, असं कधी कधी होतंच, आणि तसंही तुम्ही अजून लहान आहात, त्यामुळे आम्ही समजू शकतो. पण आमच्या घरचे जे कायदे कानून आहेत आणि परंपरा आहेत, त्या तुम्हाला पाळाव्याच लागतील. त्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. आरोहीने मान हलवून होकार दिला. तेव्हा दादाजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, आमची ही गोड अशी प्रिन्सेस, तुला कुणाचीही नजर लागू नये. खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टीत तू आणखीनच सुंदर दिसतेस. असं म्हणत त्यांनी तिच्या डोळ्याजवळचा थोडासा काजळ काढून तिच्या कानामागे लावला. आरोही हसत म्हणाली, आपण खूप चांगले आहात दादाजी. आम्ही तुम्हाला चुकीचं समजायचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही तर फारच चांगले आहात. अर्जुन तुमच्याबद्दल जे सांगतो ते अगदी खरं आहे. त्यावर दादाजी हसून म्हणाले, तो नालायक आमच्याबद्दल काय सांगतो? तुला नक्कीच काहीतरी उलटसुलटच सांगितलं असणार, म्हणून तू असं बोलतोयस. तेव्हा आरोही पटकन म्हणाली, नाही दादाजी, तो तुमच्याबद्दल नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो. दादाजी म्हणाले, असं आहे तर बरे, तो आमच्याबद्दल अशाच गोष्टी बोलत असतो, म्हणूनच आम्ही तुला विचारलं. थोडं थांबून ते पुढे म्हणाले, बरं, आता तू स्वतःच्या हाताने आमच्यासाठी चहा करून आणशील का? आम्हाला आमच्या सुनेच्या हातचा चहा प्यायची इच्छा आहे, आणि तुझं लग्नही तर किती दिवसांपूर्वी झाले, अजून तुझी पहिली स्वयंपाकाची विधीही झाली नाही. तेव्हा बाजूला उभी असलेली चंदू म्हणाली, दादाजी, आम्ही सगळं करून देऊ. आम्ही तिला इथल्या सगळ्या रीतिरिवाजांबद्दल सांगू, इथे काय कसं चालतं ते आम्ही समजावू. दादाजी चंदूकडे पाहत म्हणाले, ते आम्हाला माहीत आहे, सगळं तुम्हीच सांगणार, कारण या म्हाताऱ्या माणसाला समजून घेणारी इथे तुम्हीच आहात. चंदू त्यांच्या जवळ येत म्हणाली, दादाजी, तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही तर खूपच चांगले आहात. आम्ही तुमच्यावरती खूप प्रेम करतो. जरी आम्ही इथे काम करत असलो तरी आम्ही तुम्हाला आमचे दादाच मानतो. तुमची सेवा आम्ही त्याच भावनेने केली आहे, त्यामुळे अशा गोष्टी बोलून आम्हाला लहान करू नका. दादाजी हसत म्हणाले, अरे, माझी चंदू तर लहानशी असताना इथे आली होती. आज बघा किती समंजसपणे बोलते. असं म्हणत दादाजी हसले. चंदूही हसली आणि बाजूला उभी असलेली आरोही सुद्धा हे सगळं ऐकून हसली. मग चंदू आरोहीला सोबत घेऊन किचनमध्ये गेली. तिला सगळं नीट समजावून सांगितलं. त्यानंतर आरोहीने स्वतःच्या हाताने दादाजींसाठी चहा आणि खीर तयार केली. चंदूच्या मदतीने तिने सगळं डायनिंग टेबलवर मांडलं. तोपर्यंत अर्जुनही डायनिंग एरियात आला होता. दादाजी त्याला काहीतरी विचारत होते आणि अर्जुन सगळं नीट सांगत होता. अर्जुनने चंदूला विचारलं, आज काय बनवलं आहे? खूप छान वास येतोय. त्यावर चंदू म्हणाली, हे आम्ही बनवलेलं नाही राजासाहेब, सगळं तुमच्या पत्नीने स्वतःच्या हाताने बनवलं आहे. अर्जुनने नजर उचलून आरोहीकडे पाहिलं. ती हातात चहाची केतली घेऊन येत होती.
एक क्षणासाठी तो तिला पाहतच राहिला. तिचं सौंदर्य त्याला अक्षरशः वेड लावत होतं. दिवसेंदिवस तिच्या चेहऱ्यावरचा निखार अधिकच खुलत चालला होता. आरोहीने चहा टेबलवर ठेवला आणि सगळ्यांना एक एक कप दिला. दादाजींनी चहा घेताच त्यांच्या तोडून निघालं. हां, वाव, खूपच छान चहा आहे. आजपासून आम्ही फक्त तुझ्याच हातचा चहा पिणार, त्यामुळे आमच्यासाठी नेहमी आधीच बनवत जा. आरोही आदराने म्हणाली. हो दादाजी, आम्ही नक्की बनवू. अर्जुननेही चहा चाखला. तो नेहमी कॉफी प्यायचा, चहा तर क्वचितच. पण आज जेव्हा त्याने आरोहीच्या हातचा चहा प्यायला तेव्हा त्यालाही तो खूप आवडला. तो आरोहीकडे पाहू लागला. ती मान खाली घालून उभी होती, जणू त्याच्या कौतुकाची वाट पाहत होती. पण अर्जुन काहीच बोलला नाही. तिला जास्त छेडायचं म्हणून तो गप्पच राहिला आणि शांतपणे चहा पित राहिला. तेव्हा चंदू म्हणाले, राजासाहेब, तुम्ही चहा कसा आहे ते सांगितलंच नाही. त्यावर अर्जुन हसत म्हणाला, चहा म्हणजे चहाच असतो, त्यात वेगळं काय सांगायचं. कमाल तर चहापत्तीची आहे, तिच्या हातांची नाही. असं म्हणत तो मुद्दाम आरोहीकडे पाहत राहिला. आरोहीने त्याच्याकडे रागानं पाहिलं, पण अर्जुनला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. तो मात्र तिच्या चेहऱ्यावरचा तो गोड राग पाहून मनातल्या मनात हसत होता. थोड्याच वेळात सगळ्यांनी नाश्ता केला. आरोहीच्या हातची खीरही सर्वांनी आवडीने खाल्ली. दादाजींनी तिला आशीर्वाद देत एक नेक दिला आणि म्हणाले, ही आमच्या छोट्या सुनेसाठी पहिल्या स्वयंपाकाचा नेक. आरोहीने नम्रपणे दादाजींच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या हातातून नेक स्वीकारला. तेवढ्यात दादाजी चंदूला म्हणाले, माझ्या औषधाची वेळ झाली आहे, चल रे. चंदूने दादाजींना आधार देत त्यांना औषध देण्यासाठी घेऊन गेला. आता डायनिंग एरियामध्ये फक्त अर्जुन आणि आरोही उरले होते. आरोही अर्जुनकडे रागाने पाहत होती, पण अर्जुनवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तो अगदी निवांतपणे नाश्ता करत होता. आरोही मनातल्या मनात चिडलेली होती. अर्जुनने तिच्याकडे एकदाही लक्ष दिले नाही, याचा तिला फार राग आला होता. ती काही न बोलता तिथेच उभी राहिली होती. तेवढ्यात अर्जुनने मागून येत तिला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि तिच्या मोकळ्या कमरेवर हात ठेवला. आरोहीने पटकन त्याचे हात दूर ढकलत रागात म्हणाली, हटिये, आपला नाश्ता झाला आहे ना. पण कौतुकाचे दोन शब्दही तुमच्या तोंडातून निघाले नाहीत. आम्हाला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. तुम्ही खरंच खूप वाईट आहात. हे ऐकताच अर्जुन थोडा गंभीर झाला. त्याने तिची कंबर पकडून एका झटक्यात तिला आपल्या समोर ओढलं. तिचे मोकळे केस कानामागे सारत तो हसत म्हणाला, अरे माझी गोड स्वीट लिटल वाईफ, एवढा राग? आम्ही तुझी तारीफ केली नाही कारण आम्हाला तुला एक मोठं सरप्राईज द्यायचं होतं, पण तू आमची गोष्ट समजूनच घेतली नाहीस. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, पण आता तू रागावलीच आहेस तर आम्हाला पण तुला मनवावंच लागेल. असं म्हणत अर्जुनने आरोहीला आपल्या कुशीत उचलून घेतलं आणि बाहेरच्या दिशेने चालू लागला. हे पाहून आरोही घाबरत म्हणाली, अर्जुन, आम्हाला खाली ठेवा, दादाजींनी पाहिलं तर. अर्जुन हसत म्हणाला, अरे आरू, घाबरू नकोस. दादाजी औषध घेतल्यानंतर थोडा वेळ आराम करतात, ते आपल्याला पाहणार नाहीत. अर्जुन तिला उचलून बाहेर घेऊन जात होता. लाजेमुळे आरोहीचा चेहरा लाल झाला होता. आजूबाजूला उभे असलेले बॉडीगार्ड आणि महालातील नोकर सगळं पाहत होते, पण अर्जुनच्या रागाची त्यांना चांगलीच कल्पना असल्यामुळे कोणीही मान वर करून पाहण्याची हिंमत करत नव्हतं.
आरोहीने लाजून आपला चेहरा अर्जुनच्या छातीत लपवला. हे पाहून अर्जुन हसत तिला कारजवळ घेऊन आला. त्याने तिला शेजारच्या सीटवर बसवलं, सीट बेल्ट लावला आणि म्हणाला, आता काही वेळ तू शांत बसायचं आहेस. आम्हाला कुठे घेऊन चालला आहेत हे विचारायचं नाही. सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज सारखंच राहणार. आरोही काहीच न बोलता रागीट चेहरा करत बाहेर पाहू लागली. अर्जुन हसतच गाडी सुरू करून निघून गेला. थोड्या वेळाने गाडी थांबली. अर्जुनने आपल्या कोटमधून काळ्या रंगाचा कपडा काढला. आरोहीला समोर वळवलं आणि तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. आरोहीने विचारलं, हे तुम्ही काय करताय? त्यावर अर्जुन म्हणाला, एकदम शांत. आम्ही सांगितलं होतं ना, एकही प्रश्न विचारायचा नाही. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं आणि म्हणाला, फक्त 10 मिनिटं, मग तुझं सरप्राईज तुझ्या समोर असेल. तोपर्यंत शांत राहा. जास्त बोललीस तर मला डिस्टर्ब होईल. आरोही हसत म्हणाली, ठीक आहे, आम्ही शांत राहतो. असं म्हणत तिने आपल्या हातांनी तोंड झाकलं. हे पाहून अर्जुन म्हणाला, तू किती क्यूट आहेस. अशा गोड गोड हालचाली करतेस म्हणून मला तुझ्यावरती अजून जास्त प्रेम येतं. पुढील 10 मिनिटात ते एका मोठ्या फार्म हाऊस समोर पोहोचले. अर्जुनने गाडी थांबवली, खाली उतरला आणि आरोहीलाही उतरवलं. तिच्या डोळ्यांवरील पट्टे काढत तो म्हणाला, आता बघ तुझं सरप्राईज. आरोहीने डोळे उघडले. समोर उभं असलेलं भव्य फार्म हाऊस पाहून ती थक्क झाली. आश्चर्यानं तिचं तोंड उघडच राहिलं. अर्जुनने हसत तिचं तोंड अलगद बंद करत म्हटलं, हे सगळं फक्त तुझ्यासाठी आहे. हा फार्म हाऊस मी खास तुझ्यासाठी खरेदी केला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.